मुंबई मनपाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक मातोश्री निवासस्थानी पार पडली आहे। भाजपनं महापौर पदाचा उमेदवार मराठी दिलाय आणि त्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही असं शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय आणि त्यामुळे शिवसेना महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार नाही का असा सवाल उपस्थित झालाय। आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तर महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार की नाही या संदर्भात मातोश्रीवर बैठक पार पडली आणि त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय। त्यामुळे मुंबई महापौराची निवड आता बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। मुंबईचा जिथे आता मराठीच महापौर दिलाय तर नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे। सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत। तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर नीट नेटकी कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील। तर आम्ही अपशकुन करणार नाही असं किशोरी पेडणेकर यांनी या बैठकीनंतर म्हटलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आता महापौर पदाचा उमेदवार देणार नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। खरं तर तशी शक्यताच अधिक आता वाटते आणि त्यामुळे आता ही बिनविरोध निवडणूक होईल असंच बोललं जात आहे। खरं तर या निवडणुकीची केवळ औपचारिकताच राहिली असती जर ठाकरेंनी या महापौर पदासाठी उमेदवार दिला असता तर। मात्र किशोरी पेडणेकर यांनी जे विधान केलेलं आहे ते पाहता आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता बळावलेली आहे। आम्ही आकडे मान्य करतो आणि त्यामुळे सक्षम विरोधी पक्षांचा गट म्हणून आम्ही काम करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। आमची ही भूमिका आम्ही सक्षमपणे पार पाडू असं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता रितू तावडे याच महापौर होतील हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। अर्थात आकडे महायुतीच्या बाजूने आहेत त्यामुळे ती निवडणुकीची केवळ औपचारिकताच राहिली असती। मात्र आता शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाचा उमेदवार दिला जाईल याची शक्यता आता फारच कमी वाटते आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी सध्या आपल्या सोबत आहेत। दरेकरजी, आत्ताच मातोश्रीवर बैठक पार पडलेली आहे आणि किशोरी पेडणेकर यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपनं आता मराठी महापौर दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही काही अपशकुन करणार नाही आहोत। विरोधी पक्ष म्हणून आम्ही आता सक्षमपणे काम करणार आहोत। तुम्हाला असं वाटतंय की आता ठाकरेंनी जो काही शक्यता होती की तेही उमेदवार देतील तर ती शक्यता आता पूर्णपणे मावळलेली आहे, रितू तावडे याच महापौर होतील? नाही, मी खरं म्हणजे त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर त्याचं मुंबईकर स्वागतच करतील आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल। महापौर ही मराठी झाला, उपमहापौर ही मराठीच त्या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे मला वाटतं जर सामंजस्यपणाची भूमिका उभाटानं घेतली असेल तर मुंबईकर निश्चित त्या भूमिकेचं स्वागत करतील। कारण मुंबईकरांना राजकारणापेक्षा मुंबईचा विकास महत्वाचा आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईला विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी मतदान मागितलं आणि देवाभाऊंच्या नेतृत्वावर विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकरांनी भरघोस मतदान केलं, सत्ता त्या ठिकाणी दिली। त्याच्यामुळे आम्हाला राजकारण निवडणुकीपुरतं असतं। निवडणूक संपल्यानंतर साऱ्यांचा उद्देश त्या शहराच्या विकासासाठी असतो आणि मला वाटतं त्याच्या पद्धतीनं त्यांनाही बरोबर घेऊन मुंबईच्या विकासाचं चांगलं नियोजन करू आणि जगातले चांगलं शहर, देशातलं चांगलं शहर आपली मुंबई असेल यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्न करू, त्यांनी सहकार्य करावं। नक्कीच दरेकरजी, तुम्ही ठाकरेंच्या या भूमिकेचं खरं तर स्वागत करताय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।